परिषद आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण जे माझ्यासोबत आहेत. काय सांगाल सर, 511 कोटींचं हे जे जवळजवळ काम जे आहे ते आपल्या मतदारसंघामध्ये होत आहे, काय सांगाल? आपणा सर्वांना माहिती आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधले असणाऱ्या सरकारच्या माध्यमातून आणि विशेष करून विविध भागांमध्ये विकास कामं होणं हे अपेक्षित होतं आणि म्हणून MMRDच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा देण्याचं काम केलं गेलं आहे. जवळजवळ 27 मुख्य रस्ते, त्या मुख्य रस्त्यांना जवळजवळ 335 कोटी रुपयाचा निधी हा देण्याचं काम झालेलं आहे. त्या व्यतिरिक्त छोटे छोटे जे रस्ते होते त्याला कुठेतरी 25 लाख 50 लाख असे करून जवळजवळ त्यालाही 30 कोटी रुपये, प्रादेशिक पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा 20 कोटी रुपये, दलित वस्ती असेल किंवा आंबेडकर वसाहत या योजनेच्या माध्यमातून त्यालाही 10-20 कोटी रुपये, अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून जवळजवळ 500 ते 550 कोटी रुपयाच्या पेक्षा जास्त निधी हा डोंबिवली मतदारसंघामध्ये देण्याचं काम हे आम्ही सरकारच्या माध्यमातून केलं आहे. मी फक्त आज पत्रकार परिषद घेण्याचं काम यासाठी केलं की लवकरच आचारसंहिता लागणार आहे आणि या कामांना ज्यावेळेला सुरुवात होईल त्यावेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेला कामांना सुरुवात होते त्यावेळेला कदाचित त्या कामांमुळे नागरिकांना किंवा वाहतुकीला कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडासा त्रास हा नागरिकांना होऊ शकतो, परंतु या त्रासातून आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भविष्यात हे रस्ते सगळे काँक्रिटीकरणातून होणार, कायमस्वरूपी या त्रासापासून आपल्याला मुक्तता होणार. मानकोली पुलावरून कुठेतरी श्रेयवादाची लढाई किंवा धुसफूस चालू आहे का दोन पक्षांमध्ये? पण लक्षात घेतलं पाहिजे, शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि आमच्याबरोबर असणारे अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधलं असणारं सरकार आहे. त्या सरकारच्याच माध्यमातून या पुलाचं उद्घाटन येणाऱ्या काळामध्ये होईल, यात काहीच शंका नाही. आनंद परबची जी नाराजगी आहे, परंतु आज तुम्ही सगळ्यात जास्त शक्ती किंवा लोकसभेसाठी जी पॉवरफुल यंत्रणा जी आहे ती रवींद्र चव्हाण वापरतात, अशी राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा आहे. कशा प्रकारचं चित्र असू शकतं, काय झालं? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हा मतदारसंघ जो आहे कल्याण लोकसभा हा नेहमीच शिवसेना, भारतीय जनता पार्टी युतीमध्ये असणारा मतदारसंघ आहे. उजव्या विचाराचा मतदारसंघ आहे आणि आज अजितदादांच्या रूपाने अजून एक शक्ती ही त्यामध्ये ॲड झालेली आहे. त्यामुळे या मतदारसंघाला येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हा उजव्या विचाराचा मतदारसंघ हा उजव्या विचार मतदारसंघ राहील. डॉक्टर श्रीकांत शिंदे हे इथले उमेदवार असणार आहेत आणि ते प्रचंड बहुमताने जिंकून येतील. शेवटचा प्रश्न, गत काळामध्ये ज्या काही घटना घडल्या कल्याण पूर्वेमध्ये असेल, धन्यवाद. तर एकंदरीत ह्या ज्या सगळ्या परिस्थितीमुळे त्यांनी जे आहे कल्याण पूर्वेचं उत्तर देणं जरी टाळलं असलं तरी सुद्धा कुठेतरी विकास कामाच्या माध्यमातून ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. अशा प्रकारे हा विकास होईल आणि आगामी लोकसभेचं चित्र हे कसं असेल हे काही दिवसांनी स्पष्ट होईल. मात्र रवींद्र चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचा एक प्रकारचा मेळावाच इथे आयोजित केला होता आणि त्या अनुषंगाने त्यांनी पत्रकार परिषदेअंतर्गत भारतीय जनता पार्टीची विकास कामं कोणत्या दृष्टिकोनातून चाललेले हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॅमेरामन अक्षय शिंदेसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली.